ज्या पद्धतीनं तुम्ही एकनाथ शिंदेविषयी मी वारंवार सांगितलं, त्यांनी पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले म्हणून आमचं भांडण नाहीच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी दरोडा टाकला अमित शहांच्या मदतीनं, हे भांडण आहे. अजित पवार पक्ष सोडून गेले पवारांचा म्हणून भांडण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या हयाती त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीनं तुम्ही चोरताय, जसे राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केली. हा वादाचा विषय, आणि हा वादाचा विषय सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा कायम ठेवला पाहिजे. माझ्यासारखा माणूस आहे हे अशा गोष्टी विसरत नाही, कारण आमचं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे काय झालात? तुम्ही कसे आईबाप झालात त्या पक्षाचे? किंवा पवारसाहेबांच्या पक्षाचे आईबाप पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचे आईबाप होऊ शकतात का? आणि बाप आहे ना अजून तिकडे सिल्लोरोकला किंवा वायबी चव्हाण प्रतिष्ठानला बसलेला असतो. हे मिस्टर ते तुम्ही यांची नावं घेतलीत ना माझ्यावर टीका करणाऱ्यांना, महाविकास आघाडीचे ते सुप्रीम लीडर आहे. त्यांच्या मनात माझ्याविषयी कायम श्रद्धा आणि आदर हा राहिला आणि राहील. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली. आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला कद्रूपणा. तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरला आहे तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? ज्या पक्षानं, ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला इथपर्यंत पोचवलं त्यांच्याविषयी तुम्ही काय कृतज्ञता ठेवली? नाही ना. त्यांनी हे बोलू नये. शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते. हे पवारसाहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं आहे. पवारसाहेब इतके मोठे नेते आहेत, ते जेव्हा एखाद्या गद्दाराला भेटतात किंवा गद्दार त्यांना भेटतो एखादा आमच्या दृष्टीनं, तेव्हा त्या गद्दाराला प्रतिष्ठा मिळते. ही एवढंच मत मी व्यक्त केलं. हे त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बरं का, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी झाली. नियम काय आहे? सरकारी किंवा 3 लाखाच्या वर खरेदी असेल ई टेंडर काढा किंवा टेंडर काढा. या प्रकरणामध्ये एक जगदंब टेक्स्टाईल नावाची सोलापूरची कंपनी आहे. कोणत्याही टेंडरशिवाय 550 कोटीचं काम शालेय खरेदीचं या जगदंब कंपनीला देण्यात आलं. आणि आवाच्या सव्वा दरानं हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टानं कान उपटले. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टाने जगदंबाला दरपत्रक ठरवून दिलं. या दरानं तुम्ही शालेय शिक्षण साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पुरवायचं. दर काय आहे? 239 रुपये. हा सुप्रीम कोर्टचं दरपत्रक आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे. आणि महानगरपालिकेनं काय भावाने दिलेलं आहे तर 894. म्हणजे एक नग म्हणजे 547 रुपयाचा फरक आहे. अशा तऱ्हेनं साधारण 550 कोटी रुपयाचा हा अपहार आहे. सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्त्व डावलून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनानं महाराष्ट्राच्या फडणवीस मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यानं एक फोन केला, दबाव आणला की हे काम ह्यांना द्यायचं, टेंडर काढायचं नाही. हे बेकायदेशीर आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि संबंधित मंत्र्याला ताबडतोब त्या दिवशी 55 कोटी रुपये पोच झाले. कोण म्हणतो? बरं का, संबंधित मी त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये सांगितलं. हे मंत्री कोण देवेंद्रजींना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेला माझं पूर्ण होत आहे. हे पैसे त्या संबंधित वरिष्ठ मंत्र्याला मिळालेले आहे, अधिकाऱ्यांना मिळालेले आहे.
याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अद्यापही गणवेश मुलांना मिळालेले नाहीत. कळलं? कोण आहेत हे भ्रष्टाचार करणारे? याने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाच्या साहित्यामध्ये खरेदी भ्रष्टाचार करतात. यात काय बदनामी होत नाही महाराष्ट्राची? कोण आहेत ते मंत्री? हे मंत्री जाहीर करावं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी. सुप्रीम कोर्टला तुम्ही जुमानत नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरती काम करत नाही. आणि किती 594 रुपयाचा फरक आहे का साहित्य एका नगामागे? म्हणजे किती किती कोटी, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार. पिंपरीत कुठे गेले ते मुलुंडचे नागडे पोपटलाल? जाऊन नाचा तिकडे आता आयुक्तांच्या दालनाबाहेर. जर तुमच्या अंगावर कमरोती का कपडे उरले असतील तर दाखवा ना. कुठे ईडी, कुठे अँटी करप्शन? हा विषय गंभीर आहे. हा विषय आम्ही पुढे नेणार आहोत.